कुठल्याही सुविधा नसताना वारकरी आजींचा स्वयंपाक चालू आहे. सगळ्या वारकरी भगिनी मिळून स्वयंपाक करत आहेत. इथे पोळ्या चालू आहेत, इथे कांदा चिरलेला आहे आणि आता हे कांद्याची भजी करणार आहेत. आणि हे बघा, इकडे पण ह्या आजी ताई स्वयंपाक करतायत, पोळ्या करतायत. आणि इकडे काय ह्यांचं पिठलं चाललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक चालू आहे. आपण आता ह्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. पिठलं बनवणं चाललेलं आहे, बेसन बनवतायत. चुलीवरची खमंग पोळ्या, भाकरी आणि बेसन असा सगळा यथासांग स्वयंपाक चालू आहे. तर आपण आता यांच्याशी चर्चा करू. आलीवर पंढरपूरला माहेर अनुभव वारीला येत होतो ना, 20 वर्ष झाली वारीली. हा नाही कधीच नाही, यावाच वाटतंय. हाऊस हा पांडुरंगाची भक्ती राहते ना, मग यावाच वाटत आहे. असं देवाची भावना. कुठल्या गावचे माऊली तुम्ही? तुका आडगाव. बर. आणि कधी निघालात तुम्ही येवल्याहून? आम्ही येवल्याहून 16 तारखेला. 16 ते चालत आला? नाही, बस न आलो. चालत येत होतो दरवर्षी दिंडी मध्ये गंगागीर महाराज सराला भेट. पण आता पाय दुखता त्याच्यामुळं पुढं बस न आलो. पण इथं पंढरपूरचा आनंद घरी राहत नाही. पांडुरंगाच हे दरवर्षीचा आनंद आम्हाला हृदयात मावत नाही. त्याच्या करताना आम्ही बस नका होईना पण तिथं पंढरीत पोहोचलो. आता काय भाकरी करताय? हो, इथं स्वयंपाक बनवतो, खातो. आमची सराला भेटची गंगागीर महाराजांची परंपरा ही इथं खूप आनंदी आम्हाला. असा आनंद गगनात नाही मावत, असा आनंद पंढरीचा. खरं विठ्ठल माझा सखा. सगळ्या लहान थोर पशु पक्ष्यांना सगळ्यांना सांभाळणारा, किडा जीव माकुडांना सगळ्याचा मायबाप येतो. त्याच आपल्या मुखानं वर्णनच होऊ शकत नाही भगवंत. बरोबर आहे. तो सगळा म्हणजे सगळे जनतेचं पालन करणार आहे, सगळ्याला लहान थोराला सांभाळणार आहे. त्याच्यामुळं त्याचा आपल्या मुखातून भगवंताचं वर्णनच होऊ शकत नाही. या आमची विश्वर भगवंताची चरणी प्रार्थना. मग किती भाकरी करता तुम्ही? आम्ही 4ची, पण कोणी आलं गेलं त्यांना देतो, वारकऱ्यांना जेव घालतो. आणि आम्ही दरवर्षी 15 दिवस पंढरीत 8 दिवस 15 दिवस राहतो. नगर प्रदक्षिणा करतो, भगवंताचं दर्शन घेतो. तो सद्बुद्धी चांगली जशी देऊन तसं ठेवतो राहतो आम्ही. तो जसं ठेवी तसं राहतो आम्ही. चुलीची सवय आहे का तुम्हाला? हो, घरीच आहे. चूल आहे का? अच्छा, बर 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 बर. त्यामुळे जमताय चुलीवर? जमतय ना आम्हाला. खमंग खमंग भाकरी चुलीवरच्या. खमंग भाकरी खातो आम्ही, करतो, बनवतो, आम्ही खातो, सगळ्यांना देतो. कोणी आलं गेलं त्यांना वारकरी त्याला देऊ शकतो, जेव घालतो आम्ही. आमची सराला भेट गंगागीर महाराजांचं मठ आहे. आम्ही इथं नेहमी आम्हाला पांडुरंगाने बोलवलं तर लगेच येतो आम्ही. आजी एवढे कांदा चिरून काय करणार आहे? भजे करणार आहे. वा वा वा, खमंग भजी. बर. कुठल्या गावचे तुम्ही? धनगरवाडी. धनगरवाडी. बर. आणि कसं वाटतं पंढरपूरला आल्यावर? छान वाटतं. दरवर्षी येता? हो. दरवर्षी. चालत आला? नाही, रिक्षानं आलो. रिक्षानं. स्वयंपाक चाललाय, पोळ्या करताय तुम्ही? किती पोळ्या केल्यात? पोळ्या आता भरपूर केल्यात. सगळ्यांना पुरतील एवढ्या? छान छान. आता किती दिवस मुक्काम तुमचा? एकादशी पर्यंत? वार दिंडीत ना आला का? आता परत दिंडीत जाणार? घरी जाणार? बर बर. छान. तुम्ही काय म्हणणार का?
म्हणलं आपण म्हणत होती. मग घ्या ना आता एक जण तिकडं तो करा नाही काय असं एक यानं धरायचं ना द्या बरं, दोन पाय काय लागलं